नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. दिवंगत नेते अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची प्रतीक्षा सुरू असतानाच या अपघाताचा BSR कंपनीच्या निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अहवाल डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कडून सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अहवाल स्पष्ट असूनही अद्याप कोणताही FIR दाखल करण्यात आलेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी, आमदार इंद्रिस नायकवडी आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी समर्थकांसह मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे जाऊन भारतीय न्याय संहिता अंतर्गत FIR दाखल करण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवण्यास सुरुवात केली होती. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी FIR दाखल करण्यास नकार देत केवळ अर्ज स्वीकारून औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे अपघात प्रकरणी व्यक्त करण्यात येत असलेला संशय अधिक गडद होत असल्याचे आमदारांनी सांगितले. विरोधी व सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकमुखाने मागणी करूनही FIR दाखल होत नसल्यास हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याची टीका करण्यात आली. सरकार आणि संबंधित यंत्रणा कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, हा विषय आम्ही तडीस नेल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान उद्या सकाळी 9 वाजता अजितदादांवर प्रेम करणारे समर्थक बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाऊन पुन्हा एकदा FIR करण्याची मागणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.